नमस्कार मंडळी, तर आपल्या सर्वांचं मी रमा रुपान आपलं चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओची तुम्ही सर्वजण खूप वाट बघत होता, कारण की मी 3 एक्झिबिशन अटेंड केले होते, ते सुद्धा घे भरारीचे। तर तुम्हाला वाटलं असेल की फक्त मी एक्झिबिशन अटेंड करते आणि मी शॉपिंग काय केली हे तुम्हाला दाखवतच नाहीये। तर मी असं डिसाइड केलं होतं की तिन्ही एक्झिबिशनचं एकत्रित असा मी एक शॉपिंगचा व्लॉग बनवीन आणि तो तुम्हाला दाखवीन। तर चला तर मग आपण सुरू करूयात। मी काय काय घेतलं होतं हे तुम्हाला मी दाखवते। तर सर्वात पहिले आपण कपड्यांपासून सुरुवात करूयात की मी काय काय कपडे घेतले होते एक्झिबिशन मधून। तर अंजोर हा माझा फेवरेट ब्रँड आहे। तर आत्ता सुद्धा मी जो कुर्ता घातला आहे तो सुद्धा अंजोरचाच आहे। ह्याच्यावरती तुम्ही फुलांची वेल बघू शकता, किती सुंदर अशी आहे। आणि हे जे ड्रेस मटेरियल होतं ते मी घेतलं होतं मला वाटतं दिवाळीमध्ये, जेव्हा त्यांचं ठाण्याला एक्झिबिशन झालं होतं घे भरारीचं, तेव्हा मी घेतलं होतं। तर हा तो रेड कलरचा कुर्ता आहे। आणि अजून एक मी तेव्हा घेतला होता गोकर्णाच्या डिझाईनचा, तर तो हा आहे आणि हा सुद्धा मी यूज करते आता। मस्त आहे, ह्याचं म्हणजे कापड खूप छान असं सॉफ्ट आहे आणि ह्याला एक सिल्क सारखं असल्यामुळे ह्याला एक खूप छान अशी शायनिंग सुद्धा आहे। आणि दुसरे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करत असाल की मी खूप छान असं आज ज्वेलरी पण घातलेली आहे मॅचिंग। तर हे पारिजातकाचं मंगळसूत्र आहे आणि कानातले आहेत। तर हे ऑब्व्हियसली आहेत फ्लॉरेन्स BD टू युअर वे, हे कावेरीचं जे ब्रँड आहे त्यातून हे मी घेतलं होतं। हे मी का घेतलं होतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। अंजोरमधून मी काय घेतलं होतं, तर मार्चमध्ये जे घे भरारीचं एक्झिबिशन झालं होतं ठाण्यात, तेव्हा मी तिथून हा दुपट्टा घेतला होता। हा तुम्ही बघू शकता, ह्याच्यावर पारिजातकाची डिझाईन आहे, म्हणजे फुलं आहेत सुंदर। तर ह्याला मॅचिंग म्हणून हे मी सेट घेतला होता, हा मंगळसूत्र आणि इयरिंग्सचा बघू शकता, खूप मस्त असं वाटेल। तर मी रेकमेंड करेन तुम्हाला, जर तुम्ही अंजोरमधून काही फुलांचे प्रिंट्सवाले जर ड्रेस मटेरियल किंवा प्रिंटेड साडीज असं काही घेणार असाल, तर तुम्ही ह्या ब्रँडमधून म्हणजे फ्लॉरेन्स आणि अंजोरचं असं कॉम्बिनेशन घेऊ शकता। कारण की कावेरी तुम्हाला जसं हवं तसं डिझाईन तुम्हाला करून देते तुमच्या ज्वेलरीमध्ये। मी सुद्धा असंच केलं होतं, मी तुम्हाला मागच्या एका एपिसोडमध्ये दाखवलं सुद्धा होतं की मी साडी घेतली होती अंजोरमधून पारिजातकाची आणि त्याच्यावरती मी नेकलेस बनवून घेतला होता कावेरीकडून, आणि ते सुद्धा मी तिला ऑनलाईन ऑर्डर दिली होती, तरी सुद्धा मला त्या लगेचच गोष्टी मिळाल्या होत्या। आता नेक्स्ट आपण बघणार आहोत अंजोरचा ड्रेस। हा मी खरं सांगू तुम्हाला तर मी ऑनलाईन मागवला होता, कारण की मी जेव्हा एक्झिबिशनला गेले होते तेव्हा त्यांच्याकडे संपले होते, जान्हवीताईकडे नव्हते तेव्हा। हा बघू शकता किती क्यूट असा फ्रॉक आहे, सुंदर पारिजातकाचाच पुन्हा घेतलाय। तर माझ्या भाचीसाठी मी घेतलाय, माझ्या लाडक्या भाचीसाठी। बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे। तर मी हे ऑनलाईन मागवलं होतं जान्हवीकडून। मी तिला आदल्या दिवशी व्हॉट्सॲपवर ऑर्डर केली, जीपे केला आणि दुसऱ्या दिवशी मला होम डिलिव्हरी आली सुद्धा। आणि यासोबत एक सुंदर असं तिने एक पर्सनलाइज कार्ड पाठवलंय। ही खरंच जान्हवीची खासियत आहे, तुम्ही काहीही तिच्याकडून जर ऑर्डर केलं ऑनलाईन तर ती तिच्या सुंदर अशा हस्ताक्षरामध्ये काहीतरी तुम्हाला एक मेसेज त्याच्यावर पर्सनलाइज लिहून पाठवते। आणि हेच त्यांचं मला वाटतं यशाचं गमक असेल, कारण तुम्ही तुमच्या कस्टमरशी किती पर्सनली कनेक्ट होता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। अंजोरमधून मी अजून एक शॉपिंग केली होती, ती म्हणजे हा कुर्ता तुम्ही बघू शकता। हा पारिजातक, ह्याच्यावर पारिजातकाची फुलं आहेत। ह्या कुर्ताला इथे कॉलरला फुलं आहेत आणि मध्ये सुद्धा इथे फुलं आहेत। तर हा कुर्ता सुद्धा आम्ही मार्चमध्येच जे एक्झिबिशन झालं होतं तेव्हा घेतला होता। खरंच खूप छान आहे। ह्यांच्याकडे 46 नंबरपर्यंत जेंट्ससाठी कुर्ते अवेलेबल आहेत, तर तुम्हाला पण जर घ्यायचे असतील तर नक्की घ्या। ह्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर आहेत। तर मी आता ह्याच्यामध्ये छानसा असा डार्क असा कलर माझ्या मुलासाठी सुद्धा मागवायचा विचार करते, कारण खरंच कापड सुद्धा खरंच खूप छान आहे। म्हणजे अंजोरचं मी स्वतः इतकं शॉपिंग केलंय, तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकते कापडाची की कापड खरंच खूप सुंदर असतं याची। तर नेक्स्ट ब्रँड आहे पूजाज क्रिएशन।
तर इथे तुम्हाला हवे ते तुम्ही नाईट वेअर घेऊ शकता, तुम्हाला गाऊन्स हवे असतील तर घेऊ शकता. तर खूप छान यांचं कलेक्शन होतं. तर मी 3 घेतले होते. हे 2 सिमिलर, एक पर्पल आणि ग्रीन असा घेतला होता. इंडिगो पॅटर्न सुद्धा खूपच इन आहे, तर ह्याचे सुद्धा त्यांच्याकडे गाऊन होते. तर हा हाताला इतका सॉफ्ट लागतो, इतकं छान सुंदर कॉटनचं कापड आहे. तर गरमीसाठी खरंच खूप छान ह्यांच्याकडे कलेक्शन आहे. ह्या ऑनलाईनसुद्धा तुम्ही जर मागितलं तर देतात. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स दिलेले आहेत, कार्डचा सुद्धा फोटो टाकलेला आहे. तर पूजाज क्रिएशनला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला कोणतेही नाईट वेअर किंवा गाऊन्स असं काही हवं असेल तर. खूप छान असं कॉटनचं त्यांच्याकडे सुंदर असं कलेक्शन आहे. आता नेक्स्ट हा कॉटनचा असा प्रिंटेड शर्ट आहे, माझ्या हजबंडने घेतला होता. हा आहे श्वेतपर्ण ब्रँडचा आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं प्युअर कॉटन आहे आणि त्यांच्याकडे असे खूप छान छान असे शर्ट्स होते, लहान मुलांसाठी ड्रेसेस होते, लेडीजसाठी कुर्तेज अवेलेबल होते. तर त्यातून मग आम्ही हा घेतला होता. मला खरंच खूप आवडला होता. हे दादरला जेव्हा एक्झिबिशन झालं होतं तेव्हा आम्ही घेतलं होतं. आणि हा नेक्स्ट टी शर्ट आहे, अभ्यासाचं सोडून मला असा मस्त याच्यावर मेसेज आहे. अतरंगी ब्रँडचा आहे, हे खूप छान आहे. हे ह्यांच्याकडे खूप छान छान मेसेज असलेले टी शर्ट्स असतात, तुम्ही ह्यांच्याकडून ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. तर नेक्स्ट आपण फॅब्रिक ज्वेलरी पाहणार आहोत. तर पेहराव हे जे स्नेहाचं जे ब्रँड आहे तिथून मी 2 कानातले घेतले होते. तर मुलुंडमध्ये जे एक्झिबिशन झालं होतं तिथून मी हे 2 सुंदर असे फॅब्रिकचे कानातले तिच्याकडून घेतले होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत. त्याला छान असे खाली घुंगरू सुद्धा लावलेले, एकाला गोल्डन आहे, त्याला सिल्वर आहे. आणि नेहाचं शॉप लालबागला आहे, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्या स्टुडिओमध्ये जाऊन सुद्धा तिच्याकडून घेऊ शकता. कस्टमाइज तिच्याकडून ज्वेलरी बनवून घेऊ शकता. ती ब्लाऊजसुद्धा कस्टमाइज हवे तसे डिझाईन करून देते. तर नक्की तिच्या स्टोअरला पण तुम्ही व्हिजिट करा. तर नेक्स्ट मी खूप असं युनिक आणि क्रिएटिव्ह असं गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या ब्रँडचं नावसुद्धा क्रिएटिव्ह क्राफ्ट आहे. तर हे वृषालीचं आहे ब्रँड. तुम्ही बघा, हे हँड पेंटेड आहे, किती सुंदर आहे बघा. तर मी एवढी फॅसिनेट झाली होती की मी तिच्याकडून 3 ते 4 मला वाटतं गळ्यातली हे घेतली होती. दुसरं सुंदर असं आहे राधाकृष्णाच्या, आणि कानातले पण बघा तेवढ्याच बारकाव्याने राधाकृष्णाचे फेस त्या कानातल्यावरती पेंट केलेले आहेत. तुम्ही साडीवरती घालू शकता किंवा कुर्त्यावरती घालू शकता. म्हणजे इंडो वेस्टर्न जर तुम्ही असं काही घालणार असाल, ट्राय करणार असाल तर त्यावेळी असे नेकपीस खरंच खूप उठून दिसतात. तुम्हाला हटके वेगळी अशी ज्वेलरी घालायची असेल तेव्हा नक्की वृषालीचं तुम्ही कलेक्शन पहा आणि तिथून शॉपिंग करा. तर हे 3rd आहे, ते त्याचे इयरिंग्स आहेत, किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. आणि खरंच हे सगळं हँड पेंटेड आहे. इथे बघू शकता मागे तुम्ही कॅनव्हासवरती हे सगळं केलेलं आहे. हे सगळे नेकपीस काही मी स्वतः नाही घालणार आहे, मी कोणासाठी तरी गिफ्ट घेतलं आहे हे. तर आता मी नाव नाही सांगणार आहे कोणासाठी घेतलं आहे, कारण मग तिला ते सरप्राईज कळेल. तर अजून एक 4th नेकलेस आहे, तो तुम्हाला मी दाखवते. हा मी माझ्यासाठी स्वतःसाठी घेतला आहे, कारण हे खरंच खूप युनिक आहे. हे बघा किती सुंदर आहे, पेंटिंग केलेलं आहे. आणि हे त्याचे सुंदर असे कानातले आहेत, पॅरेट्स आहेत त्याच्यावरती. एक वेगळा असा व्हिडिओ बनवणार आहे हे सगळं ट्राय केल्यानंतर. तुम्हाला मी नक्की दाखवीन की कोणत्या साडीवरती मी काय घातलं होतं, कोणत्या ड्रेसवरती मी कोणतं कानातले घातली होती, कोणती ज्वेलरी घातली होती, आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन की कसं दिसतं ह्या सगळ्या गोष्टी घातल्यावरती. वृषालीकडे मी अजून छानसे असे क्यूटसे कानातले पण घेतले होते. हे बघा फुलाचे, याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की घ्या, खूप छान छान. पण मी जेव्हा गेले होते ते संपत आले होते, त्यामुळे माझ्याकडे ग्रीन कलरचे खूप कुर्तेज वगैरे आहेत, तर ते सगळ्यावरती जाऊ शकतात म्हणून मी घेतले होते. आणि दुसरे नेक्स्ट कानातले बघा तुम्ही, काय काम आहे बघा, किती बारकाईने किती सुंदर असं ह्याच्यावर काम केलेलं आहे. तर मी फर्स्ट जेव्हा मुलुंडच्या एक्झिबिशनमध्ये गेले होते तेव्हा हे कानातले मला घ्यायचे होते, पण मी थोडंसं कंट्रोल केलं कारण मी खूप शॉपिंग केली होती. पण दादरला मी जेव्हा गेले तेव्हा हा एकच पीस तिच्याकडे उरला होता,
तेव्हा मी म्हटलं वृषालीला की मी आता हे घेऊन टाकते, कारण मागच्या वेळी मी न घेतल्यामुळे खूप रिग्रेट करते आणि आता त्याच्याकडे एकच पीस उरलाय तर मी घेतेच. तर आपल्या बायकांची ही अशीच परिस्थिती असते की आपण नाही घेतलं त्यावेळी तर ते आपल्याला स्वप्नात झोपेसारखं आठवत राहतात त्या गोष्टी, आणि ते हॉरिफाईंग होण्यापेक्षा मला वाटतं त्यावेळी ते गोष्टी घेऊन टाकलेल्या बऱ्या असतात. कारण की पुन्हा कधी कधी जर त्या गोष्टी स्टॉकमध्ये नाही आल्या तर आपल्याला मिळत सुद्धा नाहीत आणि आपण मग रिग्रेट करत राहतो, अरे मी तेव्हा नाही घेतलं. आणि 2 असे छोटेसे मी ब्रोच तिच्याकडून घेतले होते. हे बघा, हे पण मला कोणाला तरी गिफ्ट द्यायचं आहे. कोणाला द्यायचं हे मी सांगणार नाही, कारण त्यासुद्धा माझे व्हिडिओ पाहत असतील. तर हे कॅट आहे आणि ह्याच्यावर डॉग आहे. हे सुद्धा हँडवर्कच आहे, तुम्ही बघू शकता. एवढ्या छोट्याशा कापडावरती इथे ते हँडवर्क केलेलं आहे. दिवाळीच्या वेळी जेव्हा ठाण्यामध्ये घेवरेचं एक्झिबिशन झालं होतं त्यावेळी सुद्धा खूप युनिक गोष्टी त्यांच्याकडे आल्या होत्या. तेव्हा सुद्धा मी भरपूर शॉपिंग केली होती. दसरा दिवाळीच्या मध्येच होतं ते एक्झिबिशन. तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी अटॅच करणार आहे, कारण तुम्हाला कळेल की तेव्हाचं जे कलेक्शन होतं आणि आत्ताचं जे कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या गोष्टी शॉप केलेल्या आहेत. आता नेक्स्ट आपण होम डेकोरच्या गोष्टी बघणार आहोत. चला तर मग. तर हे चितळेस गॅलरीचं आहे. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे. तुम्ही माझे जे शॉर्ट्स पाहत असाल तर तुम्हाला माहित असेल हे मी देवपूजेसाठी वापरते. राधाकृष्णाची माझी जी मूर्ती आहे त्याच्यासाठी हे मी यूज करते. तर तुम्ही हवं तसं यूज करू शकता. तुम्ही टेबलवरती सुद्धा यूज करू शकता. तुम्हाला जिथे डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवायच्या असतील, ह्याच्यावर पॉट ठेवायचा असेल फुलांचा वगैरे डेकोरेट करून, तरी पण ह्याच्यावरती ठेवू शकता. तुमची क्रिएटिव्हिटी आहे की तुम्हाला या गोष्टी कशा यूज करायच्या आहेत. आणि हे अजून एक मी त्यांच्याकडून घेतला होता स्टँड. ह्याला 2 कलर आहेत बघा. तर माझे स्वामींचे पण शॉर्ट्स तुम्ही बघत असाल, व्हिडिओ माझे देवपूजेचे जर बघत असाल तर हे सुद्धा मी देवपूजेसाठीच वापरते. स्वामींच्या मागे बॅकड्रॉप म्हणून मी यूज करते. आणि नेक्स्ट ही मी व्हाईट कलरची मॅट घेतली होती. ही सुद्धा खूप छान आहे बघा, किती सुंदर डिझाईन आहे. तर ही सुद्धा मी देवपूजेसाठीच वापरते. आता नेक्स्ट माझं फेवरेट ब्रँड आहे ते म्हणजे माधुरीज क्रिएशनचं. तर तिथून सुद्धा मी 2 वेळा शॉपिंग केली होती. एकदा मी मुलुंडच्या जेव्हा एक्झिबिशनला गेले होते तेव्हा, आणि दादरच्या इथे सुद्धा. तर पहिल्यांदा जेव्हा मी मुलुंडला गेले होते तेव्हा हे मी लोटस घेतलं होतं बघा. मोठं लोटस आहे हे. ह्याच्यामध्ये तुम्ही समई ठेवू शकता, देव ठेवू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये फुलांचं डेकोरेशन करून असं छोटंसं पॉट वगैरे ठेवू शकता. तुम्ही हवं तसं ह्याचा वापर करू शकता. तर मी ह्याचा वापर जेव्हा गुढीपाडवा होता तेव्हा ह्याच्यामध्ये मी गुढी उभारली होती. मी राधाकृष्णाच्या मागे सुद्धा बॅकड्रॉप म्हणून सुद्धा ह्याचा यूज करते. तुम्हाला हवं तसं तुम्ही या गोष्टींचा तुमची क्रिएटिव्हिटी वापरून यूज करू शकता. तर हे खरंच खूप छान क्वालिटी आहे. खरंच खूप जाड आहे, बघू शकता तुम्ही. इथे छान असं सुंदर त्यांनी कापड आतमध्ये सुद्धा मध्ये मटेरियल यूज केलेलं आहे. आणि हे जरा तुम्ही फोल्ड केलं तर हे प्रॉपर ह्याला लोटसचा शेप सुद्धा येतो. आणि तेव्हा यांच्याकडे छोटी साईज अवेलेबल नव्हती, म्हणून नेक्स्ट टाइम मी जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा मी छोटी साईज सुद्धा त्यांच्याकडून घेतली दादरच्या एक्झिबिशनमध्ये. ही बघू शकता तुम्ही. ही सुद्धा खूप क्यूट आहे. तर आमच्याकडे जेव्हा स्वामींचा प्रकट दिन होता, साजरा केला होता मी, तेव्हा मी स्वामींची मूर्ती चांदीच्या याच्यामध्ये ठेवली होती. तर तुम्ही लक्ष्मी पूजन असेल, बाळकृष्णाची जेव्हा पूजा करणार असाल जन्माष्टमीला, तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी हे तुम्ही यूज करू शकता. खरंच खूप छान अशा युनिक ह्या गोष्टी आहेत, चांगल्या क्वालिटीच्या आहेत. आणि हे केळीचं पान मी घेतलं होतं. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या साईज अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. छोटी, ही मीडियम साईज आहे, ह्याच्यापेक्षा छोटी आणि एक मोठी साईज सुद्धा येते. तर ह्याचा मी बॅकड्रॉप म्हणून यूज करते, पण तुम्ही नैवेद्याचं ताट वगैरे दाखवणार असेल देवाला तेव्हा सुद्धा ह्याच्यावर ठेवू शकता. तर हा शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसा मित्रांनो. धन्यवाद.